नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण दहीपासून तयार होणारे कड सँडविचची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी 1 वाटी दही घेतली आहे। दहीला मी 2 तास एका कापडमध्ये बांधून त्यातील सर्व पाणी काढून घेतले आहे। आता आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी दही, 1 वाटी बारीक कापून घेतलेली कोबी, 1 वाटी बारीक किसून घेतलेले गाजर, अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, एक टीस्पून काळी मिरी पावडर, चवीपुरते मीठ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्यांचा वापर करू शकता। आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे। आता आपण याचे सँडविच बनवण्यास घेऊ। त्यासाठी येथे मी 2 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आहेत। आता आपण यांना बनवून घेतलेले दहीचे मिश्रण लावून घेऊ। आता आपल्या दोन्ही ब्रेडच्या स्लाइसला दह्याचे मिश्रण लावून झाले आहे। आता आपण दुसरी स्लाइस घेऊन ब्रेडच्या वरच्या बाजूला ठेवू। आता आपले सँडविच बनवून तयार आहे। आता आपण हे सँडविच टोस्ट करण्यासाठी घेऊ। आता इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे। त्यावर आपण 1 टेबलस्पून बटर टाकून घेऊ। आता आपण हे बटर तव्याच्या चारही बाजूंना लावून घेऊ व त्यावर बनवून घेतलेले सँडविच टाकून घेऊ। आता आपण या सँडविचला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। आता आपण सँडविच एका बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ। आता आपण पुन्हा एकदा बटर टाकून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत या सँडविचला भाजून घेणार आहोत। आता आपल्या सँडविचला दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण हे सँडविच काढून घेऊ। आता आपण कटरच्या मदतीने हे सँडविच कट करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकतात आता आपले हेल्दी असे कड सँडविच बनवून तयार आहे। जर कड सँडविचची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।